नमस्कार, येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत। नगरसूल तालुका येवला येथे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याचे जलपूजन जल्लोषात। कालव्याचे पाणी आज नगरसूलमध्ये दाखल होताच ठिकठिकाणी शेतकरी, महिला, पुरुष व तरुणांनी जलपूजन करत गुलाल व फुलांची उधळण करत जल्लोष साजरा केला। किर्डीसाठे रोड, भगत वस्ती, नांदगाव रोड, पगारे वस्ती, कोळगाव रोड, वाईभूती रोड तसेच रावते वस्ती परिसर येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरून फटाके फोडून पेढ्यांचे वाटप करून कालव्याला पाणी आल्याचा आनंद साजरा केला। येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर, येवला। परंतु ती दिवाळी वेगळी आणि आजची दिवाळी वेगळी आहे। अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयाचा निधी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या वजनावर मिळवला आणि आपलं हे जे स्वप्न आहे हे स्वप्न खऱ्या अर्थाने त्यांनी साकार केलं। खरं म्हणजे येवला तालुका हा नेहमीसाठी दुष्काळग्रस्त आहे। एक संस्कृतमध्ये असं वाक्य आहे, उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथः, म्हणजे गरीब लोकांचे मनोरथ। आपण मनोरथ त्याच वेळेस तयार केले होते की आपल्या पाटाला पाणी येईल, आपलं क्षेत्र बागायत होईल, आपण सधन होऊ, परंतु ते मनोरथ कधीही पूर्ण झाले नाही। आज मात्र ते साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। मी आपणा सर्वांच्या वतीनं साहेबांना आम्ही येईल म्हणून आमच्या आम्ही पाहिलं स्वप्न नव्हतं, पण हे सक्सेस झालं। आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि असंच पाणी येत राहणं आम्हाला खूप खूप आमच्याकडून साहेबांना सोनेरी दिवसाची अतिशय दिवसापासून आपण ही वाट बघत होतो। तो सोनेरी दिवस आज उगवला।